guys, welcome back to my YouTube channel Anki Vlogs. Welcome back to my another video. So आज मी गेट रेडी विथ मी करणार आहे अँड एकदम सिम्पल लुक क्रिएट करणार आहे. मी साडी वेअर केलं, मी मला साडी दाखवते. सो दिस इज व्हेरी स्पेशल साडी. ॲक्च्युली ही साडी माझ्या भावाने आणली आहे तमिळनाडूवरून, कांजीवरम वरून. वाव. विच इज द सिटी ऑफ तमिळनाडू. ते बघू शकता, साडी एवढी मस्त आहे आणि याचा पदर बघू शकता. एकदम हे टसल्स, लुक ॲट दिस टसल्स, एवढे मस्त आहेत ना, खूप भारी आहे. मला एवढी आवडली आहे ही साडी, खूप मस्त. माझ्या लहान भावाची चॉईस आहे. ही वॉज लाईक की तू ही वेअर कर, तुझ्यावर खूप छान दिसेल, म्हणून त्याने ही घेतली माझ्यासाठी. अजून ब्लाऊज वगैरे काहीच शिवलं नाही आहे, ब्लाऊज वगैरे शिवलं नाही आहे, त्यांनी आत्ताच आणली आहे ही. आणि हे जे ब्लाऊज आहे हे माझ्या दुसऱ्या साडीवरचं आहे. मी विचार केला की थोडंसं मॅच होतं आहे, दॅट्स वाय मी हे वेअर केलं. आणि मला ही साडी खूप जास्त आवडली आहे. तुम्ही सांगा कशी वाटते आहे साडी कॉमेंटमध्ये. सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड. हा आहे माझा मेकअप पाऊच. सामान मेकअप पाऊच, अर्धा ॲक्सेसरीज इथे आहेत. सो सगळ्यात पहिले स्टार्ट विथ द मॉइश्चरायझर. सो मी ही इफी सॉफ्टची माझं खूप व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल मेकअपचे, त्याच्यात मी हीच क्रीम लावते जी की सनस्क्रीन प्लस मॉइश्चरायझर आहे. मीन्स वेगळा मॉइश्चरायझर आणि वेगळं सनस्क्रीन लावायची गरज नाही आहे. 2 in 1 काम करते आणि डर्मेटोलॉजिकल टेस्टेड आहे. सो या आय डेफिनेटली सजेस्ट यू. बाहेर तर कोणी जाणार नाही आहे, बट तरी पण मॉइश्चरायझरसाठीही लावते. मम्मी बाबूला आंघोळ घालते म्हणून बाबू रडतोय थोडा थोडा. तो असा रडत नाही, जेव्हा त्याच्या तोंडाला साबण लावतात ना मग तेव्हा तो रडतो. पूर्ण आंघोळ घालेपर्यंत शांत असतो. काय झालं? बाबूकडे गेली होती. ओके, मी आता थोडंसं जवळ घेतलं कॅमेरा, म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. मला वाटतं पहिले मी हेअर टाय करून घ्यायला पाहिजे. ओ माय गॉड, कसं साडीमध्ये दिवसभर बाया काम करतात काय माहिती. मेकअप करेपर्यंत पण सफोकेशन होतं साडीमध्ये. या ओके. नेक्स्ट आहे हे इनसाइडचं कन्सिलर, कलर करेक्टर बोलू शकतो याला. आणि हे 05 शेडमध्ये मी घेतलं आहे, मीडियम येलो टोन. इनसाइड मी मोस्ट ऑफ द माझे सगळे प्रोडक्ट्स इनसाइडचेच आहेत. आय जस्ट लव्ह दिस ब्रँड बिकॉज खूप म्हणजे एवढे मस्त असतात त्यांचे प्रोडक्ट्स, प्लस अफोर्डेबल असतात, ती गोष्ट वेगळी आहे. तर आता मी माझे डार्क सर्कल बघू शकता. माझ्या डिलिव्हरीला 3च महिने झालेत, सो समजू शकता माझा बाबू 2 ते 2.5 महिने रात्रभर झोपायचा नाही, जागवायचा. त्याच्यामुळे हे डार्क सर्कल झालेले आहेत. कुछ डार्क अच्छे होते हैं. You can see that instant difference. थोडा आईच्या वर पण राहून देते. आई, मला ते छोटा मिरर दे ना ग, ब्ल्यू कलरचा. छोटा मिरर दे ना ब्ल्यू कलरचा. कपाटात आहे ना वाटतं. मला ना दिसतंय बट इतकं क्लिअर नाही दिसत आहे कॅमेरामध्ये. थोडी दूरची नजर कमजोर आहे माझी. आता मी आरसा आणलाय आणि जिथे जिथे असे डार्क स्पॉट्स, पिगमेंटेड एरिया आहे ना, तिथे पण हे करेक्टर लावून घेणार आहे. जसं हे नोजच्या इथे जो एरिया असतो तिथे, प्लस चीनच्या इथे थोडे पिंपल्स आलेत मला, लिप्सच्या कॉर्नर्सला.
या आय थिंक दॅट्स इनफ. तुम्हाला मी दाखवते माझ्याकडे किती कन्सिलर आहेत. हा पण एक इनसाईडचा कन्सिलर, ही एक इनसाईडची कलर करेक्टर कन्सिलर पॅलेट, त्यानंतर हा जे मी आता लावला इनसाईडचा, आणि हा एक आहे हे मार्सचा आहे, मार्सचा कन्सिलर. सो अशा प्रकारे 4 कन्सिलर्स माझ्याकडे आहेत आणि हे माझे फेवरेट्स आहेत, खूप जास्त फेवरेट्स आहेत. सो त्याच्यानंतर हे आहे इनसाईडचं फाउंडेशन, आणि अजून 1-2 आहेत, बट आता ते इथे अवेलेबल नाही कारण मी डिलेव्हरीनंतर हॉस्पिटलमधून डायरेक्ट इथे आली आहे. सो फक्त हा एक पाऊच बॅगमध्ये होता, बाकी सगळं सामान माझ्या घरी आहे तिकडे. ठीक आहे, तर आपण आता आय थिंक आय शुड गो विथ दिस वन फाउंडेशन. खूप टायनी अमाऊंटमध्ये घ्यायचं आहे खूप, कारण मला एकदम मिनिमल मेकअप लुक हवा आहे, एकदम मिनिमल. ब्लेंड. तुम्हाला जर या प्रोडक्ट्सची लिंक हवी असेल सगळ्यांची, तर मी प्रोडक्ट टॅग करेन, तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स दिसतील, सो तुम्ही बाय करू शकता. कारण मी हे सगळे ऑनलाईन मागवलेले आहेत. ओ माय गॉड, यू कॅन सी. तुम्ही थोडंसं बॅकला जाऊन बघू शकता आणि आत्ता बघू शकता की किती फरक दिसतोय. एकदम फ्लॉलेस मेकअप बेस झालाय. लेट मी शो यू. हे बघा किती एकदम फ्लॉलेस दिसतोय. अजून बाकी आहे. ओके, देन माझ्याकडे हा रिकोडचा ब्लश आहे. ब्लश, नॅचरल ब्लश तर आता नाही राहिला. तो इससे काम चला लेते हैं. हा इतका नॅचरल लुक देतो आणि बघू शकता. आणि मी तुम्हाला काय सांगू, हा किती वर्षांपासून माझ्याकडे आहे, म्हणजे थोडा कॉस्टलीच, माझ्यासाठी कॉस्टलीच बोलू शकतो. 750-800चा हा आहे, बट इतका वर्थ इट आहे ना. म्हणजे इतके वर्ष झाले, 2-3 वर्ष, आणि स्टील हा अजून इतका जास्त उरला आहे खूप. आणि ह्या ब्लशलाच मी ॲज अ काय बोलतात ह्याला, काय बोलतो त्याला, आय शॅडो. माय गॉड, हाऊ कॅन आय एक्सप्लेन यू द ब्लश. यू कॅन सी दॅट ग्लो. आता मी हे जे माझं कन्सिलर आहे ना, एक शेड थोडासा ब्रायटर आहे. सो हे अजून पण थोडेसे डार्क सर्कल्स दिसत आहेत ना, त्याच्यावर आपण हे लावू, थोडीशी ती एरिया हायलाईट होईल. लेट मी शो यू. सो अशा प्रकारे मी हे डॉट इथे लावून घेतलं आहे आणि त्याला ब्लेंड करूयात. आय एम नॉट अन मेकअप आर्टिस्ट, बट या स्वतःचा मेकअप तरी करू शकतो. हां, आणि आता अगेन इनसाइड बनाना लूज पावडर. आणि हा सुद्धा माझ्याकडे इतक्या वर्षांपासून आहे. म्हणजे मी काय सांगते, वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा इन्व्हेस्ट केलं ना की खूप वर्ष तुम्हाला बघायचं टेन्शनच नाही. वन टाईम इन्व्हेस्टमेंट. असं अंडर आईज खाली लावून घ्यायचं, जिथे आपण कन्सिलर लावलं आहे. ह्याने मेकअप एकदम बोलतात ना सेट होऊन जातो आणि खूप टाईमसाठी राहतो चांगला. म्हणजे लूज पावडर, नॉर्मल कॉम्पॅक्ट पावडर पण तुम्ही यूज करू शकता, बट ही असते ना जी ट्रान्सफर प्रूफ असते. म्हणजे घाम वगैरे आल्यावर मेकअप निघून येत नाही, गौर येत नाही, किंवा म्हणजे बोलतात ना एकदम ऑइली दिसत नाही. एकदम फ्रेश लुक राहतो आणि आपला मेकअप टिकून राहतो. पावडर. अँड ही आहे माझी आयब्रो पॅलेट. ह्याच्यातला हा जो एक 2nd नंबरचा शेड आहे तोच मी यूज करते. इतका नॅचरल. ओके, आता
आयब्रोज ऑलरेडी माझे एकदम शार्प दिसतात बिकॉज मी केले होते 1 महिना झाला आहे तरी पण ना. आयब्रो डिफाईन करणं मस्ट आहे कारण मेकअप प्रोडक्ट्स याच्यावर लागले जातात त्याच्यामुळे आयब्रोज लाईट दिसतात आणि मग थोडंसं मेकअप लुक कुठेतरी आपला डल इनकम्प्लीट वाटतो. सो म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे. लेट मी शो यू द डिफरन्स. हे बघा इथे मी आयब्रो डिफाईन केली आणि इथे नाही केली आहे. सो तुम्ही बघू शकता डिफरन्स आहे ना, खूप डिफरन्स आहे. सो ही वाली पण करून देते. अरे ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे. मी लायनर लावून आले आरशात बघून कारण मला इथे नसतं जमलं कॅमेरासमोर. आणि हे अगेन इनसाईड दिसतोय ना, हां इनसाईडचंच लायनर आहे. इनसाईड ब्रँड यू कॅन सी हाव आय एम ऑब्सेस विथ यू. आणि ह्या आहेत माझ्या लिपस्टिक्स, अजून आहेत बट ते घरी आहेत. ही आत्ता रिसेंटली घेतली आहे, माझ्या भावाने घेऊन दिली आहे. मेबलिनची 750 रुपीजची आहे. आणि ही मास्कची मी ऑनलाईन मागवलेली, ही पण अराउंड 300-400 आणि ही पण सेम. सो आय थिंक आय शुड गो विथ ब्राऊन वन. ओ माय गॉड, हा इतका लाईटवेट आहे ना हे लिपस्टिक. हे बघा एवढी लाईटवेट आहे, इतकी मस्त वाटते ना, खूप भारी आहे. वन ऑफ माय फेवरेट. ह्याची थोडी आपण बॉर्डर देऊयात. माझं लिप लायनर नाही आहे का इथे, सो मी ह्या लिपस्टिकची ह्याला बॉर्डर देणार आहे. जो जुगाड़ ना करे वो इंजिनियर ही कैसा. अँड जुगाड़ वर्क्स. हे बघा किती मस्त दिसतीये. आणि हे बघा मी पंखा बंद करून ब्लॉग बनवते कारण आवाज क्लिअर येणार नाही. पण आता मला खूप गरम होते. हां पंखा लावणार आहे. लिमिटच्या बाहेर गरम व्हायला लागलं. एक तर केस खुल्ले सोडलेत, त्यात साडी घातली आहे. ही बघा ही आहे, बापरे, ही आहे साडी अशा प्रकारे. खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच साईनाथ फॉर दिस ब्युटिफुल साडी. आणि हा माझा कुत्रा. मी आता केस टायप करते आणि दाखवते डायरेक्ट. गाईज यू कॅन सी माय लुक. कसं वाटतंय. मी नथ घातली आहे, इयरिंग्स आणि हे आईचंच आहे सगळं. सो कसं वाटतंय. माझी आई माझी वेणी घालून देते. घाल. हात तने मेरा लूज लूज वेणी काढू का मिन्नत. हां ओव्हर वाटते का. नाही ग मराठी येलं मिलं ये येलं आणि मिलं येलं मिलं लावलेत असं माझ्या आईचं म्हणणं आहे. ए बस बस बस, इतना ना खेलो मेरे जुल्फों के साथ. बस भी करो. रबर लावला नको, ते खूप जास्त ओव्हर वाटन. हा ठेवून दे. माझ्या आईने छान अशी वेणी बनली आहे माझी. हे लाईट्स खूप जास्त इफेक्ट्स देतात. कुठे गेलं रिमोट. पूर्ण लुक कशी दिसते मी कॉमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकन आहे त्याच्यावर प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज येतील त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. सो या कमेंट करून सांगा माझा लुक कसा वाटला ते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.